नमस्कार मित्रांनो. IIT म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ थॉट्स मध्ये मी सुहास देशमुख आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आपल्या या विशेष भागामध्ये आपल्याला पाहुण्या म्हणून लाभलेल्या आहेत सुप्रसिद्ध मराठी लेखिका स्वाती चांदोरकर मॅम. तृतीयपंथीय म्हणजेच हिजडा, ट्रान्सजेंडर या काहीशा दुर्लक्षित किंवा आपण सर्वांनी काहीशा जाणून बुजून दुर्लक्षित केलेल्या विषयावर मॅमनी एक सविस्तर पुस्तक, एक सविस्तर कादंबरी लिहिलेली आहे. हिज डे नावाची एक स्वतंत्र कादंबरी लिहिलेली आहे. या कादंबरीच्या अनुषंगानं आज आपल्याला बोलण्यासाठी मॅम उपस्थित आहेत. मॅम नमस्कार, मी आपलं स्वागत करतो. नमस्कार. मॅम, पहिला प्रश्न, आपल्या समाजातील या अतिशय संवेदनशील, ऍक्च्युली मी असं म्हणेन की आपला समाज हा खरं तर या बाबतीमध्ये कमालीचा असंवेदनशील आहे. तर या समाजातल्या काहीशा टॅबू समजल्या जाणाऱ्या या विषयावर एक पुस्तक लिहावं, एक कादंबरी लिहावी असं तुम्हाला का वाटलं? कुठला प्रसंग होता किंवा एखादी व्यक्ती तुम्हाला भेटली किंवा एखादा प्रसंग होता ज्यामुळं तुम्हाला यावर पुस्तक लिहावं असं वाटलं आणि आपण हे पुस्तक लिहिलं? साधारणपणे लहान वयामध्ये अशा व्यक्ती दाराशी आल्या की आई आतमध्ये पिटाळायची की समोर येऊ नकोस किंवा काही, म्हणजे भीतीदायक एक चित्र त्या काळामध्ये तरी निर्माण केलं जायचं. कदाचित ही भीतीच माझी उत्सुकता बनली असेल. थोडं मोठं झाल्यानंतर कधी टॅक्सीतून, गाडीतून, रिक्षातून प्रवास करताना हमखास टकटक करून हात पुढे येणारे अशा ज्या व्यक्ती असायच्या, मग असं वाटायचं की ठीक आहे, आपण कधी पैसे देतो, कधी नाही देत, कधी घाबरून देत नाही, तर कधीही बला नको म्हणून देतो. तर हे असं का होतं ह्याची उत्सुकता कुठेतरी मनामध्ये असावी. म्हणजे मला असं कधी वाटलं नाही की मी यांच्याबद्दल काही लिखाण करेन. आणखीन थोडं मोठं झाल्यानंतर जेव्हा मला मुलं झाली त्यावेळेला दाराशी येऊन उभी राहिली. ह्यांना कसं कळतं की ह्या घरामध्ये एखादं बाळ जन्माला आलेलं आहे आणि मग त्यांचा तो हक्क असतो की त्यांना मुलं होत नाहीत म्हणून ते हक्काने येतात, आशीर्वाद देतात आणि त्यांचा आशीर्वाद खूप चांगला आहे असं आजही आपल्या समाजामध्ये मानलं जातं. मग त्यांना आपण काहीतरी देतो, त्यांना 4 पैसे देतो, त्यांचं समाधान होतच अशातला भाग नाही. कारण बेसिकली ह्या लोकांमध्ये एक खूप लालच आहे, हाव आहे. त्यांना आपण ₹11 दिले, त्यांना 100 हवे असतात. त्यांना 100, त्यांना 1001 हवे असतात. अशी साधारणपणे त्यांची टेंडन्सी आहे. हे मी अनुभवलंय. अच्छा. पण माझी जेवढी कपॅसिटी होती त्या दरम्यान जे काही दिलं गेलं, मग करता असं वाटलं की एकदा ज्याशी आपण बोलून तर बघूया. मग सिग्नलवरती एकदा मी त्यांच्याशी काही गप्पा मारल्या. मग त्यांना त्या गप्पा, जेवढा वेळ सिग्नलचा वेळ होता, त्यांना ते आवडलं. मग माझा तो नेहमीचा जाण्या-येण्याचा रस्ता होता आणि त्या 2-3 हिजड्यांचा तो सिग्नल हा त्यांचं स्थान होतं, की ते परमनंट नेहमी प्लेस त्या असण्यासाठी. सिग्नलवरती असायचे. करता मग थोडी ओळख वाढली. मग ती माझ्याकडे पैसे मागेनाशी झाली. मग येऊन 4 गप्पा मारल्या की तिला बरं वाटायचं. मग ती हमखास यायची, कारण माझी ती वेळही ठरलेली असायची. मग एकदा मी सहज तिला विचारलं, की "तुझ्यावरती मी काही लिखाण केलं तर चालेल का?" तर ती म्हणाली, की "माझ्या गुरुला विचारायला लागेल." तिकडे मला पहिलं आश्चर्य वाटलं, की ह्यांना पण गुरु असतो. म्हटलं, "ठीक आहे, मग तुझ्या गुरुकडे घेऊन चल." मग तिने मला तिचा फोन नंबर दिला. नॉर्मली हे लोकं असे आपले कॉन्टॅक्ट नंबर्स वगैरे देत नाहीत. काही कालांतराने मग मी खरंच तिला फोन केला आणि ती तीच होती, जिने मला नंबर दिला. तर असं नव्हतं की काही नंबर दिलेला आहे. मग ती म्हणाली, की "अभी तक तो मैंने बात नहीं की है मेरे गुरु से." मग माझी उत्सुकता अजून वाढायला लागली. म्हटलं आता गुरु भेटलाच पाहिजे काही झालं तरी. अच्छा. मग नंतर मला कळलं, की यांच्याकरता काम करणाऱ्या काही संस्था आहेत. तिच्याकडनं मग मला काही फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मग संस्था शोधून काढल्या. तर अंधेरी ईस्टला जिथे मी राहते, मी वेस्टला राहते. ईस्टला एक अशी संस्था आहे असं मला कळलं. मग मी त्या संस्थेत गेले आणि अगदी म्हणजे प्रामाणिकपणे सांगते. तिकडे गेल्यानंतर आधी त्यांची ती इमारत, त्यांचं ऑफिस आहे प्रॉपर. तिकडचा तो कॉरिडॉर आणि तिकडचं एक पर्टिक्युलर ॲटमॉस्फिअर.
म्हणजे मला असं वाटतं, की कोणी सामान्य व्यक्ती तिकडे जाणार नाही. तर सरसरून काटा आला होता अंगावरती माझ्या, की मी इकडे आली मी एकटी आली आणि ऑड मॅन आउट तसं मला वाटत होतं. पण तिकडे जी संचालिका होती, हेमांगी नाव आहे तिचं. तिने मला खूप चांगल्या तऱ्हेने एंटरटेन केलं. मग तिने माझी 2-4 हिजड्यांशी ओळख करून दिली, की ह्या अशा व्यक्ती आहेत, की ज्या माहिती देऊ शकतात. म्हटलं, "मी इथे पुन्हा येणं शक्य नाहीये. त्या माझ्याकडे येतील का घरी?" तर त्यांनी परवानगी घेतली आणि मग त्यांना मिळाली, की त्या माझ्याकडे येऊ शकतात. मग तिने सांगितलं, की तुझ्याकडे येणार तर तुमच्याकडे येणार तर मग त्यांचं त्या दिवसाचं पैसा म्हणजे इन्कम जाणार. कारण त्यांना रोज काम केल्याशिवाय पैसे मिळत नाहीत. हां. मग त्या पैसे मागायला जाऊ शकणार नाहीत. म्हटलं त्या दिवसाचा जो काही त्यांचा खर्च नॉर्मली काय मिळतात? म्हटलं मी देईन. पण त्यांना घरी येऊ देत. बरं. असं करून या विषयाची सुरुवात झाली. ओके. जेव्हा अ, माझ्या सोसायटीमध्ये हिजडे आले आणि जेव्हा ते पहिल्यांदा माझ्या घरात आले, तेव्हा वॉचमन धावत आला होता, की मी सेफ आहे की नाही बघायला. त्यांना अगदी सांगितलं, की नाही मीच बोलावलंय. कारण त्यांच्यासाठी त्यांचं रूपरंग करण्यापेक्षा वेगळं असतं. रूपरंग वेगळा असतो. ते सहजी ओळखता येतात, किती नाही म्हटलं तरी सुद्धा. खरं, खरं. मग अगदी भले खूप नटलेला, मुरलेला, अगदी छान हेअरस्टाईल वगैरे करून आलेली जरी व्यक्ती असली, तरी सुद्धा ही कुठलीतरी वेगळ्या पंथाची आहे, हे कुणालाही सहजी कळतं. सहजासहजी. त्यामुळे पण त्यांनी येत गेले माझ्याकडे. 2-2, 3-3 तास मला देत गेले. मी त्यांचं सगळं रेकॉर्ड केलं त्यांना विचारून आणि मग त्या अनुषंगाने एक आहे ह्या कादंबरीमध्ये सगळ्या व्यक्तिरेखा काल्पनिक आहेत. ओके. पण इन्फॉर्मेशन बरोबर आहे. म्हणजे जी त्यांनी मला दिली. बाकी सगळ्याच कॅरेक्टर्स या काल्पनिक आहेत. मी माझ्या मनाने मला जसं हवं कम्फर्टेबली वाटलं लिखाण. कारण हे त्यांचं बायोग्राफी नाहीये बरोबर. किंवा आपण जसं म्हणतो, की हा लेख त्यांनी सांगितलेलं तसं-तसं लिहून काढलं असं नाहीये. त्याला बरोबर. कथात्मक रूप दिलेलं आहे. बरोबर. अगदी बरोबर आहे मॅम. ॲक्चुअली आता मी जेव्हा लहान होतो तेव्हा मला अगदी व्यवस्थित आठवतं, की तृतीयपंथीय एखादी व्यक्ती दिसली, की कमालीची भीती वाटायची, की तिथून पळून जावं. आणि एका लहान मुलाला ही भीती का वाटते? तर त्याच्या डोक्यावर ते बिंबवलं गेलं. मग ते त्याच्या खरंय. पॅरेंट्स कडून असेल, मोठ्या भावा-बहिणीकडून, मित्रांकडून, कुणाकडून असेल. पण की त्यांची भीती, आपसूक भीती हे कुठेतरी समाजामध्ये त्यांना तोडायसाठीच मला वाटतं, की हे इनफ होतं. यानंच 2 तुकडे झाले समाजाचे आणि ते बाजूला पडले आपल्यापासून. बरोबर आहे. हं. पण तर मुळात असं नाहीये. मुळात यांना खूप मान होता पूर्वीच्या काळी. बरं. राजे-रजवाड्यांमध्ये सुद्धा तृतीयपंथीयांना अतिशय मान होता. ह्याचं अच्छा. आधी बेसिक कारण असं होतं, की राणी-वसा जो असायचा त्या काळात, कारण एकेका राजाच्या भरपूर राण्या असायच्या बरं. आणि त्यांचं संगोपन करण्याची जबाबदारी राजावरती नॅचरली नवरा म्हणून. पण राज्यकारभाराच्या सगळ्या व्यापामध्ये तेवढं लक्ष दिलं जायचं नाही. मग सेफ कोण? तर तृतीयपंथीय. कारण त्यांच्यामध्ये पुरुषांची ताकद असायची आणि वेश मात्र स्त्रीचा असायचा. राइट, राइट. त्यामुळे राण्यांचं संरक्षण करण्याकरता खास तृतीयपंथीयांना नेमलं जायचं बरं. आणि वॉव! त्यांचा अतिशय चांगला मान-सन्मान केला जायचा. आता तुम्ही जर का आपला इतिहास बघाल, तर मोगल असू देत किंवा आपलं आपल्यामध्ये कदाचित महाराष्ट्रामध्ये ती संस्कृती नाहीये. पण दिल्लीचं तख्त जर का बघितलं, तर तिकडे तुम्हाला मॅक्सिमम बिरबलाच्या, बादशहा अशा ज्या काही कथा तुम्ही पूर्वीच्या काळच्या ऐकलेल्या असतील, तर त्याच्यामध्ये तुम्हाला तृतीयपंथीयच लोकं मिळतील, जे त्यांच्या राण्यांचं संरक्षण करण्याकरता नेमले गेलेले असायचे. बरं, बरं. ओके. तर ती पद्धत मध्ये जरा थोडीशी मागे पडली म्हणा किंवा किंवा आता इतिहास पण आहे अर्जुनाने घेतलेलं रूप म्हणा. बृहन्नडाचं. हां, म्हणजे आहेच असं कुठे ना कुठेतरी. असं नाही की ते हल्लीच्या काळातच आलेले आहेत किंवा या मधल्या काळातच अशी लोकं अचानक आलेली आहेत किंवा हा एक पंथ निर्माण झालेला आहे. हा बरोबर. पूर्वापार पंथ आहे. मधल्या काळात त्यांना अतिशय वाईट वागणूक मिळत गेली कारण मग नंतर समाज बदलला, विचारधारणा बदलली, राज्य बदलली. त्याच्यामुळे ह्यांचं सगळं म्हणतात की खच्चीकरण झालं
त्यांच्या मनोवृत्तीचं असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे समाजाच्या मुख्य प्रवाहातून हा घटक तुटला गेला हे अगदी अगदी झालंय. म्हणजे एवढ्या काही असेल 100-50 वर्षामध्ये झालेलं आहे. काही शतकांमध्ये काही गेल्या शतकांमध्ये. काही शतकांमध्ये घडलेल्या या घटना आहेत. मॅम मला असं विचारायचंय की समाजाला हे जे LGBTQ आहे सगळेच याच्यामध्ये या घटकांचा एक समाज म्हणून स्वीकार करायला आपल्याला काय अडचण आहे? म्हणजे मला असं म्हणायचं की आपल्याला थोडीच ना त्यांना घरी घेऊन जायचं. तर म्हणजे आपण जेव्हा घराबाहेर पडतो आपल्याला दुकानात एखादा दुकानदार दिसतो, पेट्रोल पंपावर माणसं भेटतात, ऑफिसेसमध्ये माणसं भेटतात. तशीच ही माणसं भेटली मग ही एक रॅन्डम भेटलेली व्यक्ती म्हणून आपण ते सोडून का देऊ शकतो? मी तुम्हाला एक साधा सरळ सोपा प्रश्न विचारते. तुम्ही उद्या तुमच्या घरामध्ये वरकामाला एक तृतीयपंथीय ठेवाल का? आपण आपल्या घरापासून सुरुवात करू. आपण समाज हा खूप मोठा शब्द झाला. आपण छोट्यापासून सुरुवात करूया. बरोबर. तर तुम्ही जर का ह्या प्रश्नाचं हो म्हणून उत्तर दिलं तर मग तुमच्या ह्या प्रश्नाला आपोआपच उत्तर तुम्हीच दिलेलं आहे. बरोबर. शेवटी समाज म्हणजे तरी कोण? तुम्ही आम्ही म्हणजेच. आपल्यापासूनच सुरुवात होते ना. बरोबर. मी विचारलं त्यांच्यापैकी एकांना की तुम्हाला यायला आवडेल का? पण तेवढ्यात उधर आके क्या करेगा? वो तो हम घर पे भी करते हैं, पैसा कितना मिलेगा? मग ते त्यांच्या समाजापासून ते तोडले जातात. कारण त्यांना पुन्हा परतून त्यांच्याच समाजात जायचं आहे. त्यांचा एक मोठा समाज आहे. त्या समाजामध्ये त्यांना जर का इन्क्लूड करून आता इतकं पण जाऊ देत. आपल्याच घरामध्ये असं मूल जन्माला आलं तर आपण ते ऍक्सेप्ट करू का? आपण त्या मुलाच्या विवंचना आपण समजून घेऊ शकू का? त्याच्यावरती तर खूप सारे सिनेमे निघालेत. आणि हे सिनेमे केव्हा निघाले? जेव्हा तो कायदा पास झाला. तृतीयपंथीयांच्या बाजूनी कायदा पास झाल्यानंतर त्यांच्यावर आधारित किंवा आता तुम्ही प्रत्येक सिरियलमध्ये किंवा OTP प्लॅटफॉर्मवरती प्रत्येक सिरियलमध्ये तुम्हाला गे तरी दिसतात, लेस्बियन्स तरी दिसतात. प्रकर्षाने दाखवले जातात. काही आवश्यकता नसते. तिथे ती कॅरेक्टर एखादी लेस्बियन नाही दाखवली तरी त्यांच्या कथानकामध्ये फरक नाही पडत. पण आता असं झालंय की अरे आम्ही असं दाखवतो. मग दाखवतो तुम्ही घरापर्यंत आणता का? नाही ना आणत. आणि दाखवता कुणाला दाखवता की जे तसे नाहीयेत असे तुम्ही ऍक्टर्स घेता. स्वतः कुठे लेस्बियन्स आहेत? त्यात पण स्त्री किंवा पुरुष. मग तुम्ही खरे लेस्बियन आणून त्यांना तसं दाखवा ना मग. मग तिकडे तुम्ही चांगले आर्टिस्ट आहेत त्या आर्टिस्टना घेऊन त्यांना तुम्ही त्या लेस्बियन आहेत किंवा गे आहेत असं दाखवता. मग तुम्ही खऱ्या गेना द्या ना काम. काय हरकत आहे? एका लेस्बियनला हिजड्यांना मी त्यांच्या जात होते त्यांच्याबरोबर तर त्यांनी मला एक सरळसोट प्रश्न केला की एक मेहमूदच असा कलाकार होता की ज्याने त्याच्या चित्रपटामध्ये हिजडे दाखवताना प्रत्यक्ष हिजडेच आणले. बाकीचे जे लोक आहेत ते चांगल्या पुरुषांना हिजड्याचं म्हणजे केस बीस लावून हिजडा दाखवतात. मग आम्ही आहोत ना, आम्ही मेलोत का? घ्या की आम्हाला कामाला. ते ओढून ताणून काम करतात. आम्ही नॅचरल काम करू बिकॉज आम्ही तसेच आहोत. मग त्यांना एका चित्रपटाचे समजा 10,000 15,000 जे काही तो एक ती कॅरेक्टरला तुम्ही जेवढे काही पैसे देणार ते त्या व्यक्तीला द्या ना मग. मग ती जरा कुठेतरी समाजातून वरती आल्यासारखं तिला वाटेल, तिचं घर जरा चांगलं होईल. ऍक्च्युली हा मुद्दा खरं कधी लक्षातच आला नाही मॅम. म्हणजे आपणच बोलतो आणि आपणच दुटप्पीपणा करतो. दुटप्पीपणाच्या विरोधात बोलायचं आणि आपणच दुटप्पीपणा करायचा असा कुठेतरी विरोधाभास म्हणजे ते एक प्रकारे बुरखा फाडल्यासारखं झालं. असं मला तुम्हाला काही दुखवायचं नव्हतं. नाही खरी तुमच्या गोष्ट तुमच्याच तर्फे द्यायचं होतं. हो बाकी काही नाही. त्याचं उत्तर मला इतकं व्यवस्थित कळालं की राधर मला दुसऱ्या पद्धतीने इतकं व्यवस्थित कळालं नसतं जितकं व्यवस्थित कळालं. मला खरंच त्या व्यक्तींच्या बाबतीत कमालीच्या संवेदना आहेत. आणि हो मॅम मी अगदी जबाबदारी
पूर्वक आणि ऑन कॅमेरा सुद्धा सांगायला तयार आहे की हो, मी एका तृतीय पंथीय व्यक्तीला माझ्यासोबत काम देऊ शकतो. त्यांनी मला अप्रोच करावा आणि मी डेफिनेटली काम देईन. कारण की हे म्हणतात ना की बी द चेंज यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड, हा मला तो बदल बनायचा आहे आणि मी नक्की कारण बनेन. ते मूर्ख नाहीयेत. त्यांच्याकडे ग्रॅज्युएट झालेली लोक आहेत. वाव. ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेले आहे. त्यांच्याकडे चांगली कला आहे. डान्स करू शकतात, उत्तम चित्र काढू शकतात. हे मी प्रत्यक्ष बरोबर. बघून आली म्हणून सांगते. आता अगदी. अशा अशा लोकांचं जर का तुम्ही चित्रांचं प्रदर्शन भरवतोय आपण कुणी आणि ती विकली जाते, तर त्यांना पण त्याच्यातून पैसा मिळू शकतो. खरंय खरंय. आणि काही ऍक्सेप्टन्स. गे आणि लेस्बियन ह्या लोकांना तरी सुद्धा आपल्या समाजामध्ये त्या मानाने स्थान आहे. मग त्यांना काही ना काहीतरी कामं मिळतात. नाही अशातला भाग नाहीये. आज कारण त्यांचं रूप दिसत नाही बाहेर. हा, एक्झॅक्टली. ते दाखवतच नसतील ना, ते उघडच करत नसतील कधी. नाही होणार. पण रूप कुणाचं दिसतं? ज्यांनी जेंडर चेंज केलेलं आहे, त्यांचं रूप दिसतं. जेंडर चेंज केलेल्या लोकांची भीती वाटते. हिज डे लेस्बियन आणि गे आपल्या बरोबर आपल्यातही असतील. वी नेव्हर नो. राईट. आपल्या बरोबरीने वावरत असतील. आपल्याला ते कळणार पण नाही. कारण त्यांचं रूप आपल्याला प्रत्यक्षात समोर येत नाही. बरोबर. आणि बेसिकली ही विकृती नाहीये. हा आधी एक समज जो गैरसमज आहे की विकृती ही विकृती नाहीये. अनेक चित्रपटातून तसं तर दाखवलं जाते की विकृती नाहीये. हा एक बॉर्न जेंडरशी तफावत आहे. मन एक वेगळं सांगतं आणि शरीर वेगळं मिळालेलं आहे. राईट. मन कोमल आहे, शरीर पुरुषाचं आहे. मन स्ट्रॉंग आहे, पण शरीर बाईचं आहे. मन आणि शरीर यांची सांगड न जमलेल्या ह्या व्यक्तिरेखा आहेत. मग त्या म्हणतात की माझ्या मनाप्रमाणे माझं शरीर असेल तर काय हरकत आहे. म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून असं आहे की माझ्या घराचा रंग जर का पांढरा आहे, तर त्याला मला पडदे त्याला मॅच होणारेच पाहिजेत. मी काहीतरी वेगळं नाही लावू शकत. आपण घराच्या रंगसंगतीवरती एवढं लक्ष देतो, तर एखाद्याच्या मनाचं आणि शरीराचं त्यांनी जर का मेळ घालायचा प्रयत्न केला, तर त्यात चूक काय आहे? खरंय ना. खरंय, चुकीचं तर काहीच नाही. आणि दुसरी गोष्ट तुम्ही जे म्हणालात की हे लोक ग्रॅज्युएट वगैरे आहे, उच्च शिक्षित आहेत. पण त्याच्या पलीकडे जाऊन मला हे म्हणायचंय मॅम की आपण पेट्रोल पंपावर काम करायला पेट्रोल भरायला शिक्षण लागत नाही किंवा ड्रायव्हर म्हणून गाडी चालवायला शिक्षण लागत नाही. ते तर अडाणी पण करू शकतात. तर त्यांना कामच द्यायचं किंवा समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायचं म्हटलं तर लाखो ऑप्शन्स अवेलेबल आहेत. फक्त आपल्या मनाची कवाडं उघडली तर त्यांना आपण खूप पाहिजे सहज तसं. खूप सहज मिसळून घेता येईल आपल्याला त्यांना. आणि दुसरे ऍट द सेम टाइम मी तर थोडं ब्लंटली बोलतेय की अशी लोक जेव्हा समाजामध्ये नॉर्मल आपल्यासारखीच वावरायला लागली, तर त्यांच्यावरती सेक्शुअल अत्याचार सुद्धा होता कामा नये. जे अगदी सहजी होणं स्वाभाविक आहे. बरोबर. म्हणजे शक्यता खूप आहे असं होण्याची. तर ही सुद्धा काळजी ऍट द सेम टाइम घेतली गेली पाहिजे. बरोबर. जर का खरंच कोणी तसं काही करू इच्छितं बरोबर. तरची गोष्ट आहे. बरोबर. एक माझा एक मित्र आहे आणि तो गे आहे आणि तो उघड उघड त्यांना सांगितलेलं आहे की मी गे आहे. तर त्या दिवशी बोलताना त्याच्या बोलण्यातून असं आलं की मी गे आहे हे उघड उघड सांगितलंय, तर त्या मला सर्रास सगळ्यांकडून सेक्सची मागणी होते. सर्रास. म्हणजे तो गे आहे तर तो काय सगळ्यांसाठी थोडी ना अवेलेबल आहे. कम ऑन. व्हॉट्स रॉंग विथ अस? किती हे म्हणजे भयानकच आहे खरं मॅम हे सगळं. म्हणूनच मी आताचं विधान केलं की मग त्यांना गृहीत धरलं जातं गृहीत धरलं की जातं. दे आर ऑलवेज अवेलेबल फॉर सेक्स. हे नाही होता कामा. बरोबर बरोबर. कारण त्यांच्याकडे मन आहे हा एक विचार आलाच पाहिजे प्रत्येकाच्या डोक्यात. मॅम, आपला जो समाज आहे तो तसा खूप दुटप्पी म्हणता येईल. म्हणजे आपणच म्हणायचं की जातीपाती मानायच्या नाही आणि दुसऱ्या जातीची मुलगी आपल्यालाच चालत नाही, दुसऱ्या जातीचा मुलगा आपल्याला. अशा अनेक पातळींवर आपला समाज दुटप्पी आहे आणि हे मी खूप बोल्डली बोलतोय. तर मला त्याच्यामध्ये असे मी 10 उदाहरणं एका मिनिटात सांगू शकतो. तर LGBTQ वाल्यांसाठी मला हे विचारायचंय की या लोकांसाठी
फक्त हिजडेच नव्हे, सगळ्याच LGBTQ लोकांना फक्त आपल्या भारतीय समाजामध्येच तुच्छतेची वागणूक आहे का जगात सगळीकडेच त्यांना असं आहे? कारण की मला तर नाही वाटत की जगातले जे कुणी डेव्हलप कंट्रीज आहेत तिथं त्यांना मानाची वागणूक मिळत असावी असं माझा अंदाज आहे. काय आहे? आहे ना. आता कुठे गेले होते मी? मलेशिया. तिकडे मी हिजड्यांचे कार्यक्रम बघितले. बरं. म्हणजे पूर्ण थिएटर बुक केलेलं. ते थिएटर हिजडेच चालवतात. वाव! अतिशय सुंदर दिसायला. मला जोपर्यंत ती व्यक्ती बोलली नाही, तोपर्यंत मला कळलं नाही की हिजड आहे. बापरे! एखादी बाई काय परफॉर्म करेल, त्याच्याही पेक्षा सुपिरियर परफॉर्मन्सेस होते. आणि त्यांनी कसं केलं होतं, की गाणी वगैरे त्यांनी सगळी रेकॉर्डेड होती. त्यांचं जे मधलं बोलणं होतं ते सगळं रेकॉर्डेड, हे फक्त लिप मुव्हमेंट्स करत होते. बरं. पण जेव्हा पूर्ण कार्यक्रम संपला, जवळ-जवळ 1.5 तासाचा कार्यक्रम होता आणि सुंदर कपडे, सुंदर मेकअप, हेअरस्टाईल, एव्हरीथिंग वॉज ब्युटिफुल. ते सगळं झाल्यानंतर जेव्हा ते बाहेर आले आणि त्यातली एक अशी जवळ आली माझ्या, जी अतिशय सुंदर होती. म्हणजे मला तिच्यापुढे असं वाटलं, "अरे काय हे, आपण मी इतकी छान आहे, ही माझ्याबरोबर काय फोटो काढणार?" असं मला वाटलं. पण तिने असं जवळ विचारलं, "फोटो, फोटो." असं तिने केलं. पण मग मला लक्षात आलं, की ही ओह! हिजडच आहे. बापरे! ही नाहीये. आणि मग ती म्हणाली, की एका फोटोचे $20. म्हटलं, "हरकत नाही, तू घे." कारण ते तिला मिळणार होते. आणि मग मी एक फोटो काढून घेतला तिच्याबरोबर. पण त्यांना अतिशय मानाचं स्थान आहे. आणि बाहेरच्या ठिकाणी तर ह्या सगळ्या गोष्टी ऑफिशियल आहेत. अच्छा. म्हणजे हा त्यांचा व्यवसाय म्हणून बघितलं जातं. इव्हन बरं. त्यांचं सेक्स सुद्धा हा एक व्यवसाय आहे. त्यांना प्रॉपर टॅक्स भरायला लागतो. बरं. गव्हर्नमेंट त्यांच्या ऑपरेशन्सची काळजी घेतं. गव्हर्नमेंट पैसा भरतं, की तुम्हाला सुंदर व्हायचंय, तुम्हाला हल्ली जी काही सगळे रंगरूप बदललं जातं. सगळी प्लास्टिक सर्जरी वगैरे करून घ्यायची, गव्हर्नमेंट त्याचे पैसे देतं. त्यांना त्याच्याकरता कर्ज घेता येतं. वॉव! वॉव! त्यांचं पूर्ण शारीरिक ऑर्गन्स बदलले जातात, त्याच्याकरता सुद्धा सपोर्ट आहे सगळ्यांचा. आणि त्यांना तिकडे मान पण आहे. बरं. आणि ते पूर्ण थिएटर अख्खं हिजडेच चालवतात. काउंटरवरती पण तुम्हाला हिजडाच भेटेल. बरं, बरं, बरं. ओके. मॅनेजमेंट डोअर कीपर पण सह डोअर कीपर पण हिजडाच असतो. वॉव! वॉव! आणि मग अशा समाजामध्ये हिजड्यांना रस्त्यावर उभं राहून टाळ्या नाहीत वाजवाव्या लागणार का? ₹10, ₹5 मी नाहीत एकही नाही मागायचे? बघितला. मी एकही बघितला नाही तसा. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. कुठेच नाही बघितलं. सो अ, हे एका ठिकाणचा माझा अनुभव मी बघितला आहे. आणि नंतर मग हे लिहिताना मग मी माहिती पण घेतली. Googleवरती पण खूप सारी माहिती मिळाली, की या लोकांचं कसं असतं, काय असतं. आणि लिखाणापूर्वी मला ते सगळं माहिती करून घेणं आवश्यकही होतं. बरोबर. मला जवळ-जवळ 1.5 वर्ष लागलं हे लिखाण करायला. अच्छा, अच्छा. कारण आधी ओळखी होऊन, त्यांनी मला ॲक्सेप्ट करून, त्यांच्या वस्तीमध्ये मला येण्याची परमिशन. परवानगी देणं. आणि मग त्यांच्याबरोबर मी तिकडे जाऊन राहणं. राहणं म्हणजे नॉट नाईट स्टे, पण सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांच्याबरोबर हिंडणं. रिक्षावाला मला तिकडे सोडायला यायचा नाही. "नहीं, उधर कोण आहे का?" मग काही अंतर जायचं, उरलेलं अंतर मग चालत त्यांच्या वस्तीत जायचं. तिकडे जवळ-जवळ 1100 हिजडे राहत होते, त्या बरं. एका वस्तीमध्ये. म्हणजे बापरे! एकच छोटी वस्ती. तिकडे 1100, 1000च्या वरती हिजडे होते. आणि त्या सगळ्या आणि माझ्याकडे सगळे बघायचे, की ही नक्की कोण आहे? म्हणजे LGBT मधली ही कोण आहे? ॲक्चुअली. मग तिकडचा जो गुरु होता, त्याने मग तिकडच्या लोकांना सांगितलं, "ये किताब लिख रही है अपने ऊपर, अच्छा. इसको दे दो जो देना है." असं करून अच्छा, मग अच्छा. मग माझी मुलगी मला म्हणायची, "आई तू घरी आल्यानंतर पण तसंच बोलतेस." म्हटलं, "काय करू अख्खा दिवस मी त्या टोनमध्ये असते." त्याचा एवढा इम्पॅक्ट होतो आपल्यावरती, म्हणजे हो ना. माझ्यावरती व्हायचा. खरं. घरी आल्यानंतर पण माझे थोडेसे हातवारे तसे व्हायला लागले. म्हटलं आपल्याला कंट्रोल केलं पाहिजे. ॲक्चुअली. कारण खरं. 3-4 महिने सतत मी जात होते. खरं. आणि मग एका रात्री मग त्यांचं मी लग्न बघितलं. असे बरेच प्रकार आहेत बरं त्याच्या त्यांचं काही. लग्न पण होतं? लग्न म्हणजे त्यांची पद्धत अशी आहे, की एखाद्या पुरुषाची स्त्री झाली, ओके. म्हणजे पूर्णत्वाने स्त्री झाली. ओके. ओके. तर मग त्या दिवशी ती जेव्हा पूर्ण स्त्री होते आणि मग तिला खूप नटवलं जातं. एकदम छानपैकी दागदागिने आणि असं मेकअप,
मेहंदी वगैरे लावतात, तिची हळदी करतात, जसं आपल्याकडे लग्नाच्या पूर्वी करतात तसं. तिची हळद होते, तिची मेहंदी होते. मग असा तो तुम्ही कदाचित बघितलं असेल, असा एक चांदीचा रथ असतो. चांदीचे घोडे-बिडे आणि त्याला ॲक्चुअली चाकच असतात. हो. तर असा चांदीचा रथ मागवला होता. मग त्या रथावरती तिला बसवलं. मग तो तिचा जो गुरु, तो तिच्या बरोबर बसला आणि त्या छोट्याशा गलीतून तिची वरात निघाली. बरं. वरात निघाली, मग ते भयंकर ढोल ताशे आणि सगळे हिजड एकदम नटून-थटून कल्पना येणार नाही, की ह्या बायका नाहीयेत. इतके सुंदर नटून गंगावन वगैरे लावून सगळ्यांना मोठे केस खूप आवडतात त्यांच्यात. म्हणजे किती पण छोटे असले तरी असं गंगावन वगैरे लावून मोठे करणार, वेण्या-बिण्या घालणार, असं सगळे एकदम नटून वगैरे गजरे खूप माळतात, त्यांना गजरे खूप आवडतात. माझ्याकडे पण एवढ्या उच्च दर्जाचे कॉस्मेटिक्स नाहीयेत, का मी एवढे वापरतच नाही. पण त्यांच्याकडची कॉस्मेटिक्सच्या कंपन्यांची नावं बघून मी चाट पडले. म्हणलं ह्यांच्याकडे हां. असले कॉस्मेटिक्स आहेत. पूर्ण हां. मेकअप वगैरे छान, पूर्ण वरात. मग त्यांचं जे ऑफिस आहे, जिकडे त्यांची सगळी कामं चालतात, तिथपर्यंत ती वरात आली. तिकडे मोठा रस्त्यात मांडव घातलेला होता. मग तिकडे तिला अंघोळ वगैरे घातली गेली आणि मग सगळं काय केलं. मग तिचा एक छोटं अंतरपाट धरून त्यांच्या पद्धतीने काहीतरी असते रसम. ती केली पूर्ण त्यांनी आणि मग पहाटे ते लग्न संपलं. रात्री 9ला 10ला सुरू झालेलं. वरात वगैरे येऊन मग सगळ्यांना जेवण वगैरे झालं आणि मग तिला 9-9:30 वाजता पहिल्यांदी एका श्रीमंत माणसाकडे सेक्स करता पाठवलं गेलं. याचा अर्थ तिथं पूर्ण उजळा झाली. मग ते जे तिचं असतं, दॅट इज द स्टार्टिंग ऑफ हर सेक्शुअल लाईफ. बरं. कारण ह्यांना पैसा त्याच्यातूनच मिळतो. सिग्नलवरती काम करणारे वेगळे असतात. काही-काही जण सेक्स वर्क म्हणतात त्याला. ते करत नाहीत. सेक्स वर्कला जात नाहीत. काही-काही जण बधाईवाले आहेत. म्हणजे जे लग्न किंवा हो. मूलबिल झालं, की बधाई द्यायला जातात. हं. असा एक ग्रुप आहे. त्यांच्यामध्ये पण कॅटेगरीज आहेत. फक्त ज्याला जे आवडतो तो ते काम स्वीकारतो आणि तो ते काम करू शकतो. फक्त गुरुला त्यांनी ठरवलेले तेवढे पैसे द्यायचे. मॅम, हे पुस्तक लिहिताना एखादा असा किस्सा घडलेला असा एखादा किस्सा घडला का की जो तुमच्या विशेष आठवणीत राहिला किंवा त्या किस्स्याने खूप त्रास झाला असेल, खूप उद्विग्न झाला असाल तुम्ही आणि तो त्यांना अजून बळ मिळालं ते पुस्तक लिहायला, असा एखादा किस्सा घडला का? एक खूप सुंदर दिसणारी मुलगी आहे. खूप म्हणजे अतिशय सुंदर. पण ती म्हणाली, की "मी मुलगा आहे. मी बरं. मुलगी नाहीये आणि मला मुलगा व्हायचंय, काही झालं तरी." पण तिचा मी फोटो बघितला. म्हटलं, "अगं, तू इतकी छान आहेस." म्हटलं, "अगं, तू काय वेडेपणा करतीयेस?" ती म्हणाली, की "नाही, मी ऑलरेडी ट्रीटमेंट सुरू केलेली आहे." तर मीनवाईल तिने स्वतःची छाती हे करून घेतली होती, कट ती करून घेतली होती. ते तिचं ऑपरेशन झालेलं होतं. केस एवढे तिचे लांबसडक होते त्या फोटोमधले तिने करून बॉयकट केलेला होता. तर ती म्हणाली, की "मला तर भीती एकच आहे, की मी मुलगा म्हणून राहते एका ठिकाणी आणि माझ्याबरोबर अजून 2-3 मुलं राहतात, जी बरोबर मुलं आहेत. म्हणजे प्रॉपर नॉर्मल मुलंच आहेत. वापर. त्यांना नाही माहिती, की मी असा आहे. बरं. मला भीती वाटते, की जर कारण माझं अजून खालचं ऑर्गन स्त्रीचंच आहे. तर मला तर भीती वाटते, की माझ्यावरती त्यांना जर का कळलं, तर ते रेप करतील का? ते ऐकून मी सरपटले. म्हणजे मला अक्षरशः आत्ताही ते तिला म्हणजे तिचं हे ऐकून तर ती म्हणाली, की जब तक मैं पूरी तरह से मर्द नहीं होता, तब तक मुझे हम लोग सिनेमा पिक्चर देखने जाते हैं, तो वो लोग जेंट्स में निकल जाते हैं. मुझे प्रॉब्लम होता है, ना मैं जेंट्स में जा सकता हूँ, ना मैं लेडीज़ में जा सकता हूँ. क्योंकि अरे मेरा बापरे! ऊपर का पोर्शन तो लड़के जैसा है. हं. लेकिन अभी तक मेरे हार्मोन्स इंजेक्शन्स त्याला चालू असतात. दर आठवड्याला त्याला एक इंजेक्शन घ्यायला लागायचं, ज्याची किंमत ₹500 होती. बरं. त्याच्याकरता तो त्या एल-जी-बी-टीच्या ऑफिसमध्ये काम करायचा. आणि इथे आमच्याकडे एक हॉस्पिटल आहे, तिकडे जाऊन तो ते इंजेक्शन घ्यायचा. त्यामुळे की जोपर्यंत माझं ऑर्गन्स माझे वाढत नाहीत आणि ओरिजिनल जात नाही, तोपर्यंत मी जगायचं कसं? हा माझ्यापुढे मोठा प्रश्न आहे. तर मला की मेरा नाम नहीं लिखना, लेकिन ये आप लिख सकते हो, लेकिन मेरा नाम नहीं लिखना. कारण माझ्या आई-वडिलांना जर का कळलं, की मी मुंबईत आहे,
तर मग ते मला जगू देणार नाहीत नीट. आणि त्याची वर्गातली एक मैत्रीण होती, मुलगी मैत्रीण. तर तिने तिला सांगितलं होतं, की माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मी आतून मुलगाच आहे. जर का तुझा विश्वास असेल, तर तू माझ्याबरोबर राहा. त्या मुलीची कमाल, तिने विश्वास ठेवला, की हा मुलगाच आहे. वाव. त्यांचं शिक्षण झालं. ती तिकडे नोकरी करायला लागली. ती त्याला इथे पैसे पाठवायला लागली. तिने पाठवलेले पैसे, स्वतःने कमवलेले पैसे असं करून तो पूर्णतःने मुलगा झाला. आणि मग ती घरातून पळून आली आणि मुंबईत येऊन त्या दोघांनी लग्न केलं. वाव. ही फॅक्ट स्टोरी आहे. फक्त मी आणि आजही ते सगळेजण माझ्या संपर्कात आहेत. कमाल आहे, कमाल आहे. आणि अं, आणि अशा केसेस एकच नाहीत, अशा केसेस बऱ्याच आहेत, की त्या लोकांना विश्वास वाटतो. सामान्य घरातल्या सामान्य माणूस आपण ज्यांना म्हणतो, ती लोक अशा लोकांवरती विश्वास ठेवतात आणि आहेत अशा कथा. मॅम, पुढचा प्रश्न. या लोकांचं जे पेन आहे त्याची काही गणती आहे का? म्हणजे या लोकांचं जे शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक यांचा जो संघर्ष आहे, याला काही काही अंत आहे का? का मरण हाच यांच्यासाठी या दुःखातून अंत आहे? त्याचं उत्तर कसं देणार? हा प्रश्न असा आहे, की हा कुणाच्याही संदर्भामध्ये लागू पडू शकतो. फक्त हीच लोक असं कशाला? मानसिक दुर्बलता असलेली किंवा मानसिक विवंचना असलेल्या कुठल्याही, फक्त शरीर वेगळं आहे किंवा भिन्न आहे म्हणून आपण हा प्रश्न घेऊ नाही शकत. आता तसं आता लोक इथे खूप मोठी झोपडपट्टी आहे आमच्या इथे मुंबईमध्ये. त्यांच्या विवंचना वेगळ्या असतील. आपल्याला कॅटेगरी वाईज आपल्याला बघायचंच नाहीये बेसिकली. मग तुम्ही हा प्रश्न विचारताना ऑलरेडी 2 समाज वेगळे केलेतच. खूप उच्च दर्जाच्या वस्तीमधल्या लोकांना सुद्धा विवंचना असतात आणि ते आत्महत्या करतातच की. म्हणजे पैसा आहे, पद आहे, प्रतिष्ठा आहे, नोकर चाकर आहे, सगळं काही हजर आहे, पण तरी सुद्धा आत्महत्या होत आहेत. आणि ही लोक आत्महत्या करतात की नाही करत हा प्रश्नच नाहीये. किंवा ते विवंचना कशा मिटवत? विवंचना हा शब्द असा आहे की तो माणूस म्हटलं, विचार आले की विवंचना आल्या. त्यामुळे तुम्हाला मला सुद्धा विवंचना आहेतच की. मग आपल्या विवंचनांचा अंत म्हणजे आपला मृत्यू आहे का? त्यांनी त्यांच्या विवंचनांवरती त्यांच्या परीने सोल्युशन्स काढलेले आहेत, की त्यांच्या पद्धतीने ते त्यांच्या विवंचना मिटवतात. आपण आपल्या पद्धतीने मिटवतो. ऍक्च्युली मी हा प्रश्न या अनुषंगाने विचारला की जेव्हा मी समाजामध्ये जातो तेव्हा मी एक पुरुष आहे आणि मी एक नॉर्मल पुरुष आहे आणि माझ्याकडे बघणारा पण, समजा मी एखाद्या दुकानात गेलो तर मला कुठल्याच अँगलनी तुच्छतेची वागणूक मिळत नाही, जी एखाद्या हिजड्याला गेल्या पहिल्या फर्स्ट इम्प्रेशनच त्यांचं जे असतं त्याच्या म्हणजे त्यांना पहिल्या क्षणालाच तुच्छतेची वागणूक जी मिळते. प्रत्येक समाजाच्या प्रत्येक मला असं वाटतं की प्रत्येक सेकंदाला त्यांना हा सगळा संघर्ष तर आहेच, पण थोडा अजून संघर्ष त्यांच्या माथी आपण मारलेला आहे असं मला वाटलं. त्यामुळे इतकं तुम्ही जेवढं त्याचं तुम्हाला जितक्या प्रमाणात वाटते ना, तितक्या प्रमाणात नाही होत. कारण त्यांना आता ते पण जगण्याकरता सगळ्याच वस्तू लागतात. ते जातात दुकानात, घेतात विकत. दुकानदार हा व्यवसाय करणारा आहे. त्याला तो हिजडा घेतो आहे का तुम्ही आणि मी जाऊन घेतो? त्याला त्याच्या गल्ल्यात पैसे मिळाल्याशी कारण. प्रश्न कुठे येतो जेव्हा की तुम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये आहात किंवा तुम्ही साध्या कुठल्या हॉटेलमध्ये आहात. तिकडे जर का आपण माणसं जेवत असू आणि समोरच्या शेजारच्या टेबलावरती जर का एखादा हिजडा येऊन बसला तर आपण असे होतो. अशा ठिकाणी प्रश्न येऊ शकतो. पण त्यांच्याकडे झोमॅटोवाले डिलिव्हरी करायला जातात. आता इतकं प्रगत झालेलं आहे. पूर्वीच्या काळी असं होत असेल. पूर्वीच्या काळी डेफिनेटली असं होत असेल की त्यांना पण याचा तर ते कपडे का अन्न धान्य त्यांना मिळत नव्हतं अशातला भाग नाहीये ना.
म्हणजे जे आता सरकारतर्फे जी काही किराणा मालाची दुकानं असतात, त्यांना तिकडनं व्यवस्थित मिळतं ना सगळं. आता त्यांना मतदानाचा हक्क, आता त्यांना नागरिकत्व मिळतं आहे. आता आपली त्यांची परिस्थिती सुधारलेली आहे. म्हणून तर मग हे जेव्हा नव्हतं, म्हणून तर त्यांना मग टाळ्या वाजवून लोकांकडे पैसे मागणं हे करायला लागत होतं. संघर्ष करायला लागत होता. पण आता थोडीफार दृष्टी बदललेली आहे निश्चितपणे, की आता ह्या लोकांना इतकं तुच्छ नाही समजलं जात. खरं. पूर्वीचा काळ म्हणाल तर हो, हे त्यांनी सांगितलंय म्हणून, कारण तो काळ मीही बघितलेला नाहीये त्यांचा. कारण त्या काळामध्ये मी तेवढी अ, वैचारिक प्रगल्भता आलेली नव्हती किंवा तेवढं धारिष्ट्य नव्हतं. नाहीतर मी जेव्हा जायला निघाले, मी एक दोघांना विचारलं, "येता का माझ्याबरोबर?" तेव्हा वस्तीत म्हणाले, "छे, छे, तिकडे कोण येणार? तूही जाऊ नकोस." म्हटलं, "असं काही होत नाही. मी जाणार आहे, तुम्हाला यायचं तर या." ते धारिष्ट्य माझ्यामध्ये निर्माण होऊ शकलं, ही त्या परमेश्वराची कृपा आहे, की म्हणून मी तिकडे सलग इतके महिने जात राहिले, भेटत राहिले, बोलत राहिले, फोनवरती बोलत राहिले. तर ह्या गोष्टी ज्या आहेत, त्या काहीतरी आपण केल्याशिवाय ते मिळणं शक्य नाही ना. मी माहिती मिळवण्याकरता, नाहीतर उगीचच मी काहीतरी लिहायचं म्हणून लिखाण करायचं नव्हतं ना मला ते. तर आपणच ते कुठेतरी सुरुवात करायला पाहिजे असं, आणि हे प्रत्येक संदर्भात आहे. बरोबर. म्हणजे हे फक्त ह्याच अपंगत्व लोक आहेत, त्यांच्या संदर्भात आहे, की इतरांनी सेवा करावी, मी नाही करणार. मी हं. माणसं नाही, म्हणजे ती पण धडधाकट माणसंच आहेत ना. म्हणजे हे प्रत्येक स्तरावरती येऊ शकतो हा प्रश्न, असं मला म्हणायचं. आपण भिकाऱ्याला नाही पैसे देत. एकदा देऊ, दोनदा देऊ, नंतर त्याला आपण हाडसूडूसच करू. कारण तो धडधाकट दिसतोय आपल्याला. आपण त्याला म्हणू, "तू काम का नाही करत? तू काम कर, मग तुला पैसे देतो." तोच भिकारी जेव्हा ₹10 पेन विकायला येतो रिक्षेपाशी, तेव्हा मी ₹10 पेन आरामात घेते. कारण तो काहीतरी काम करायला लागलेला आहे. सो समाजाची अपेक्षा काय आहे, की तुम्ही काहीतरी कृती करा. मग ही कृती आपणही करायला हवी, हा पहिला विचार मनामध्ये बिंबवणं म्हणजे मानसिकता बदलणं. शेवटी आपण प्रत्येका मानसिकतेवरतीच येऊन थांबणार, तुमचा कुठलाही प्रश्न असू देत, बरोबर. की आपण आपली मानसिकता बदलणं गरजेचं आहे. असं. हां, खरंय. आणि मॅम, माझा पुढचा प्रश्न तुम्हाला याच उत्तराच्या अनुषंगानं आहे. वेगळे विषय हाताळणाऱ्या लेखकांसाठी तुम्ही एक प्रेरणा आहात. म्हणजे कमर्शियल पातळीवर विचार करायला गेलं, तर हा विषय तसा कमी खपाचा आहे. तरी सुद्धा तुम्ही हा विषय हाताळला. मग एक प्रकारे तुम्ही रिस्क घेतली. तुम्हाला या पुस्तकाच्या सेल्सची किंवा समाजाच्या ॲक्सेप्टन्सची चिंता नव्हती का? तो विचार प्रकाशकांनी करायचा, मी नाही. लिखाण हे माझं काम आहे. वाह! ते प्रकाशात आणायचं की नाही, हे प्रकाशक ठरवेल. वाह! वाह! क्या जेव्हा हे रिस्क मी घेतलं म्हणण्यापेक्षा हे रिस्क मेहता पब्लिकेशननी घेतलं. घेतली. ते सुनील मेहताचं धारिष्ट्य आहे, की त्यांनी ह्या विषयाला नकार दिला नाही छापण्याकरता. कारण त्या पुस्तकामध्ये काही-काही प्रसंग खूप काल्पनिक जरी असले, तरी ते अंगावरती येण्यासारखे आहेत. कारण तोपर्यंत ती तीव्रता पोहोचली नसती. म्हणजे बरोबर. ते लिहिताना सुद्धा मी जेव्हा तो एक प्रसंग लिहिले काही-काही असते त्यातल्या पुस्तकातले, आणि मग मी शांत बसून राहिले. म्हटलं, "हे आपण जरा अति हे करतोय का?" पण घडलेल्या घटना कळल्यानंतर त्यांना जेव्हा आपण चित्रित करतो शब्दातून, तेव्हा त्याला घडलेल्या घटनांना त्याची भीषणता शब्दातून मांडताना ते प्रसंग थोडेसे बोल्ड होणारच. बरोबर. तर तोपर्यंत ते वाचकांच्या मनापर्यंत पोहोचणार नाहीत. हो. ऐकणं समथिंग डिफरंट, म्हणजे प्रत्यक्ष व्यक्ती समोर असते. तिच्या हावभावावरनं, सांगण्याच्या पद्धतीवरनं, तिच्या सांगण्याच्या टोनवरनं त्या प्रसंगाचं गांभीर्य कळू शकतं. म्हणूनच आज चित्रपट जितका इम्पॅक्ट करतो, तितकं कदाचित एखादं पुस्तक करणार नाही. कारण दृश्य तुमच्या डोळ्यासमोर असतं. पण वाचताना ते दृश्य डोळ्यासमोर उभं करणं, हे लेखकाचं काम आहे. आणि जर का लेखक ते करू शकला, तर मग तो यशस्वी झाला. त्या भावनेपर्यंत वाचकांना पोहोचवण्याकरता. तर श्रेय असे प्रसंग असूनही हे पुस्तक छापलं गेलं का ह्याचा व्यवसाय होऊ शकतो की नाही, हे मेहतांनी बघावं. तो माझा प्रांत नाही.
बरोबर, बरोबर. अगदी. पण माझी सगळीच पुस्तकं सामाजिक विचारांची म्हणजे सामाजिक प्रश्नांवरती विचार करून लिहावीशी वाटलेली आहेत. ते बरोबर, माझं कुठल्याही पुस्तकामध्ये बरोबर. प्रणय किंवा आपण त्याला असं म्हणू किंवा अ, गूढ कथा वगैरे माझं लिखाण तसं नाहीये. म्हणजे माझी ती कमतरता म्हणू आपण कदाचित, की मी तशा तऱ्हेचं लिखाण लिहू नाही शकत. बरं. ही अ, माझी कमतरता आहे. अ, कारण तुम्ही पुस्तकांची नावं वाचाल तर एक क्रियाकर्म करणाऱ्या भटजींवरचं आहे. एक युथेनेशिया म्हणजे मृत्यू युथेनेशिया तसं आहे. म्हणजे थोडीशी अशी जरा हो, वेगळीच अगदी. अशी पुस्तक. बरोबर. मॅम वेगळे विषय किंवा बोल्ड विषय, ब्लंट विषय हाताळणाऱ्या लेखिका या अनुषंगाने मला तुम्हाला असं विचारायचंय, की आधीची जी पिढी होती म्हणजे माझ्या मागची जनरेशन आणि माझी जनरेशन. तर मला असं वाटतं आय मे बी रॉंग, पण मला असं वाटतं, की आमची पिढी खूप बोल्ड आहे. म्हणजे मी माझं स्वतःचं जर उदाहरण दिलं तर मी जास्त कोणाचा विचार नाही करत, सुहास फार गुडी-गुडी आहे, सुहासला खूप गुडी-गुडी समजा असं माझा मी कधीच विचार नाही. म्हणजे रफ लँग्वेजचा वापर करणं, अगदी सरळ बोलून मोकळं होणं. मग मग सुहास वाईट आहे तर वाईट आहे. मी माझ्या पिढीचं प्रतिनिधित्व करतो. तर आणि मला असं वाटतं, की आता माझ्या संपर्कातले माझ्या Facebookवर, सोशल मीडियावर किंवा माझे मित्रमंडळ माझ्या इतकेच थोड्याफार फरकानं माझ्या इतकेच बोल्ड आहे. माझ्या मागची पिढी फार घाबरट होती. म्हणजे मला नाही माहिती हा घाबरट हा शब्द इथं योग्य ठरेल का? तुमचा काय अनुभव आहे? पुढची जी नवीन पिढी आहे, या नव्या पिढीकडून तुम्हाला कसा रिस्पॉन्स आहे? नव्या पिढीकडून रिस्पॉन्स वगैरे मिळण्याकरता मी तेवढी खरं तर सोशल नाहीये. म्हणजे पण जेवढे कोणी माझ्या संपर्कात नवीन पिढी आली, ती खूप छान आली. म्हणजे आजही माझ्यापेक्षा वयाने कमी असलेल्या लोकांशी माझी मैत्री जास्त होते. समवयस्कर माझी मैत्री फार कमी आहे. आणि मला हे आवडतं कारण त्यांच्याकडनं एक वेगळे विचार मिळतात. कदाचित म्हणजे तर माझे विचार बुरसटलेले असतील असं वाटलं, तर मी त्यांच्याकडनं विचार ऐकून घेते. पण नॉट नेसेसरी की प्रत्येक वेळेला त्यांचं म्हणणं योग्यच असतं. जसं त्यांच्या मते ह्या पिढीचं म्हणणं सुद्धा योग्यच आहे असं नाही. त्याप्रमाणे हे प्रत्येक पिढीचे अ, आता कसं आहे ना, की माझ्या लहानपणी आम्हाला रेडिओ हे एकच साधन होतं करमणुकीचं. थोडं मोठं म्हणजे कॉलेजमध्ये आल्यानंतर घरामध्ये टीव्ही आला. म्हणजे आम आता कसं आहे, की मूल जन्मलं नाही तर हातामध्ये मोबाईल आहे. हा जो फरक मीडियाचा आहे आणि मुलांना उपलब्ध होणाऱ्या ह्या सगळ्या वस्तूंचा जो फरक आहे, त्याच्यामुळे वैचारिक धारणा सुद्धा बदलत आहे. आज मी समजा एखादी माहिती नाही दिली, तर लहान मूल सुद्धा Googleवरती जाईल आणि वाचेल. ज्याला आपण संस्कार वगैरे म्हणायचो पूर्वीच्या काळी, की हे वय लहान आहे, आता त्याला हे कळायला हां. नको, अमुक नको. तर तसं काही राहिलेलं नाही आता. हं. आता जर का एखाद्या लहान मुलासमोर किसिंग सीन चालू असेल, तर आई-वडील जरी म्हणाले, की "आता बंद कर." तर तो म्हणाला, की "कशाला बंद करायचं? Googleवरती दिसतं की भरपूर, YouTubeवरती दिसतं की भरपूर." सो वैचारिक पातळी तिथपासून वाढत चाललेली आहे किंवा बदलत चाललेली आहे. आता ही वाढ चांगल्या दिशेने आहे का वाईट दिशेने हे पुन्हा प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल मत आहे. आज जर का मी असं म्हटलं, तर माझी नात म्हणा किंवा कोणी म्हणा, की "अरे, तिने एवढं पटापट सगळं पिकअप केलं." हो, कारण तिच्यासमोर कोकोमेलन कायम चालू असतं. मग कोकोमेलनची गाणी ऐकून तिच्या कविता पाठ होतायत, तर कोकोमेलन चांगलं आहे तिच्याकरता. पण जर का त्याच पद्धतीने लहान मुलांकरता एक वेगळं काहीतरी चालू आहे, ज्याच्यामध्ये थोडंसं वेगळं दाखवतंय, जे तिच्या वयाकरता नाही, जे 7-8 किंवा 5-6 वर्षाच्या मुलांकरता आहे. पण ते अख्खा स्क्रीन तिकडे अवेलेबल आहे ना तिला आता. सो ती नक्की कोकोमेलनच बघणार आहे का? हे बघण्याचं काम आमचं आहे. का ती त्या 5-6च्या वाल्या त्या स्क्रीनवरती जाते, त्या वयोगटाच्या स्क्रीनकरता जे केलेलं आहे. तर मग तिकडे मला थांबवता आलं पाहिजे. पण हे कसं आहे, पुन्हा वैयक्तिक झालं. जे मला योग्य वाटेल, नॉट नेसेसरी की माझ्या मुलांना ते योग्य वाटेल. कारण त्यांची तर मधली फळी आहे. ते पुढचंही बघतायत, ते मागचंही बघतायत, ते मध्ये आहेत आता. त्यामुळे ब्लंट बोलणं किंवा ब्लंट सीन्स तुम्ही दाखवणं
म्हणजे प्रगल्भता आली असं होत नाही. म्हणूनच मगाशी मी तुम्हाला त्याचं उदाहरण दिलं, की गरज नाहीये, पण तरी सुद्धा आता तिकडे सेन्सॉर नसल्यामुळे तुम्ही काही सीन दाखवता. इज इट रिअली नेसेसरी? इज इट अ डिमांड ऑफ द स्टोरी? हा ऍक्च्युली विचार कोणी करत नाहीये. मग तुम्ही स्टोरीला अनुसरून, कथानकाला अनुसरून जर का काही दाखवत असाल आणि त्याच्यामध्ये जर का एखादा सीन येत असेल, आय कॅन अंडरस्टँड. पण कथानकाची आवश्यकता नसताना तुम्ही टाकता आहात, म्हणजे तुम्ही केवळ चॅनल चाललं पाहिजे आणि तिकडे तुम्हाला तुमचं लाईक्स खूप वाढले पाहिजेत, इन्कम आलं पाहिजे, या दृष्टिकोनातून जर का करत असाल, तर मग ती वैचारिक प्रगल्भता मी तरी म्हणू शकत नाही. एखादं एखादं वाक्य जिकडे शिवीची गरज नाहीये, पण तुम्हाला तिकडे पण भडीमारच करायचं आहे, तर मग हे तुम्ही घेतलेलं ऍडव्हान्टेज आहे सिच्युएशनचं. तिकडे जर का सेन्सॉर आलं तर ह्यातलं काहीच येणार नाही. आपण पाश्चात्य देशाची कंपॅरिझन भारतीय भारतीय सारख्या विचारसरणीच्या देशामध्ये करू नाही शकत. कारण आपल्याकडे अनेक जाती आहेत, पंथ आहेत, म्हणून तर आपल्याकडचं वेगळं पडतं ना, संस्कृती वेगळी पडते. तिकडे एक येशू मानला तर त्यांना येशूलाच मानायला लागतं. इकडे मोहम्मद मानला तर मोहम्मदलाच मानायला लागतं. आम्ही मोहम्मद मानतो, येशू मानतो, नानक मानतो, आम्ही सगळ्यांना मानतो, आम्ही कृष्णही मानतो. आम्हाला गणपती आवडतो, सरस्वती आवडते, आम्हाला सगळेच आवडतात. पण म्हणून तुम्ही त्याचं तिकडे जे चालतं तेही इथेही चाललंच पाहिजे किंवा चालवायचंच, हा अट्टहास नसता काम असू नये. गरजेला जरूर असावा, पण गरज नसताना असू नये. क्या बात आहे. खरंच मॅम, अगदीच. म्हणजे या सगळ्या गोष्टी कुठेतरी मी असं म्हणेन की कुठेतरी समजतात, पण त्याला एक प्रॉपर शब्दांच्या फ्रेम मध्ये तुम्ही बसवून खूपच मोलाचं मार्गदर्शन केलं या पॉइंट मधनं नाही, तरी. असं नेता हे अनुभवायचे आहेत ना. तुम्ही हे अनुभवत असालच आणि तुम्हालाही हा अनुभव तुम्ही लवकरच घ्याल ना तुमच्या पुढल्या पिढीकडनं. अगदी खरं. मॅम, मुलाखतीचा शेवट करताना मला तुम्हाला असं विचारायचंय, LGBTQ किंवा आपण या विषयाला किंवा आजच्या पुस्तकाला अनुसरून ट्रान्सजेंडर किंवा हिजड्यांच्या या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संस्था समाजात कमी आहेत असं एक कुठेतरी दिसतंय. तर तुम्हाला असं वाटतं का की अधिक अधिक संस्थांनी, अधिक अधिक लोकांनी खुल्या दिलानं या कामामध्ये उतरावं, या कामाला वाहून घ्यावं आणि समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये हिजडा समाजाला इन्क्लूड करता यावं असं तुम्हाला वाटतं का? काय मत आहे तुमचं यावर? संस्था आहेत, नाही अशातला भाग नाही आहे. त्या तशाही सफिशियंट आहेत. कारण यांचे जे जे पंथ आहेत, यांचे मुंबई म्हणजे इथे तरी 5 पंथ आहेत. त्यांचे गुरु म्हणजे त्यांच्यामध्ये पण स्टेजेस आहेत, की आधी चेला असतो, मग गुरु असतो, मग दात गुरु असतो, मग नान गुरु असतो आणि मग नायक असतो. वाव. तो नायक आता लोखंडवाला म्हणून एक पंथ म्हणजे त्यांचा एक ग्रुप आहे. त्यांचं नाव लोखंडवाला. अशी त्यांनी वेगवेगळी नावं दिलेली आहेत. असे 5 पंथ इथे मुंबईत आहेत. ते बसतात सगळे. त्यांचं मेन एक ठिकाण आहे मुंबईतलं. तिकडे ते 5 नायक एकत्र असतात. त्यांची चर्चा होते. मग कधी चेला बदलतो, एखादा चेला दुसऱ्या गुरुकडे जाऊ इच्छितो, मग त्यांचा ते पंथ बदलतात. म्हणजे या पंथाकडनं त्या पंथात जातात. ते त्यांचं सगळं. प्रश्न असा पण आहे, की आपण त्यांना ते आपल्याला ऍक्सेप्ट करतायत का? ऍक्च्युली त्यांना पण सामान्य माणूस म्हणून जे कोणी आपण स्वतःला म्हणवतो, आपण स्वतःला सामान्य माणूस म्हणवतो ना, तर ते खास लोक आहेत. त्या खास लोकांना ही सामान्य माणसं त्यांच्यामध्ये यायला हवी आहेत का? हा पण तर एक प्रश्न आहे. कारण त्यांना त्यांचा अतिशय अभिमान आहे, गर्व आहे, अंक ते टेचात असतात. एकदा आपण तिकडे गेलं की. मी इथं मला एक शंका आहे की त्यांना अभिमान आहे. मला वाटलं होतं की त्यांना लाज वाटते स्वतःची. अजिबात नाही. नाही. नाही, ते वाव. टेचात आहेत. आम्ही आहोत असे आणि आहोत ते आम्ही दमदार आहोत. वाव. आणि त्यांची मानसिकता जर का अशी झाली नसती तर त्यांना अक्षरशः पोतेऱ्याप्रमाणे वापरलं गेलं असतं. काय असतं, एक छोटंसं माझं ऑब्झर्वेशन, जी व्यक्ती एखाद्या व्यक्तीमध्ये एखादा ड्रॉबॅक असतो फिजिकल, समजा
तो फिजिकल अवगुण दाबण्याकरता स्वतः अतिशय उग्र रूप धारण करतो. जेणेकरून आपल्या समाजामध्ये आपण जी सामान्य माणसं म्हणतो, सामान्य माणसांमध्येच सांगते हे, की एखाद्या सामान्य माणसाचं काहीतरी छोटंसं व्यंग, अगदी निग्लिजिबल व्यंग असेल, पण त्याला प्रेशराईज लोकांसमोर न येण्याकरता तो इतका अग्रेसिव्ह होतो. हे अगदी म्हणजे माझं ऑब्झर्वेशन आहे, की लोकांचं तिकडे लक्षच जाणार नाही. लोकांचं मी काय म्हणतो इथेच लक्ष राहील किंवा मी काय म्हणतेय तिथेच लक्ष राहील आणि माझ्या त्या व्यंगाकडे दुर्लक्ष केलं जाईल. ही आपली मानसिकता असते. माझं तरी ऑब्झर्वेशन आहे, की ह्या तऱ्हेने लोकं साधारणपणे वागतात, की एखादं आपलं व्यंग झाकण्याकरता ते इतके अग्रेसिव्ह होतात किंवा इतके डिमांडिंग होतात, की तिकडे लक्षच जाऊ नये. पण यांचं असं नाहीये. यांनी ते सगळं ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि म्हणून ते स्वतः खूप ताठ आहेत, की आहोत आम्ही असे आणि आम्ही आहोत तर वी आर व्हेरी हॅपी, की आम्ही असे आहोत आणि मग आम्ही आमचे आहोत तेवढे सबळ. आम्हाला नाही गरज. समाजानं त्यांना त्यामुळे त्यांचं हे दीनवाणे अजिबात नाहीयेत. ते लाचार नाहीयेत, ते दीनवाणे नाहीयेत. ते अतिशय स्ट्रॉंग आहेत. दीनवाणे केव्हा होतात? जेव्हा त्यांचं वय होतं, जेव्हा त्यांचं स्वतःचं असं इन्कम राहतं, मिळू शकत नाही. पण त्यांचा गुरु किंवा त्यांचा नायक त्यांची काळजी घेतो. पण तरी सुद्धा दीनवाणं होतं, की त्यांना त्यांचं कुटुंब नाही. म्हणून होऊ शकतात दीनवाणे. पण अदरवाईज दे आर व्हेरी स्ट्रॉंग. मी तरी त्यांचं जे एक रूप बघितलं आहे, म्हणजे जवळ-जवळ वर्ष, दीड वर्ष जे काही रूप बघितलं, ते त्यांच्या कंपूमध्ये अतिशय आनंदात असतात. भांडणं तिकडेही आहेत. वेड्यासारखी मारझोड करतात एकमेकांना, कारण शेवटी ते पुरुष आहेत. ते जे कारकत्व आहे स्ट्रॉंग असण्याचं, ते त्यांच्यामध्ये फिजिकली स्ट्रॉंगनेस जो आहे, तो त्यांच्यामध्ये आहेच. मग वेड्यासारखी मारझोड पण करतील, पण शेवटी रात्री पुन्हा त्यांना एकत्रच यावं लागतं, कारण ते एकाच छताखाली असतात. असंही आहे. मॅम, या पुस्तकाच्या अनुषंगानं आज एक खूपच वेगळा विषय आम्हाला हाताळायला मिळाला आणि खूप सरप्राइझिंग माहिती समजली, काही खूप धक्कादायक माहिती सुद्धा समजली. आणि मला असं पर्सनली वाटतं, की हे पुस्तक लिहून तुम्ही समाजामध्ये एक खूप मोठा वाटा तुम्ही उचललेला आहे. या असं काही नाही. नाही, असं काही एवढं मोठं वगैरे करू नका. कारण आहेत तो प्रश्न आणि बस मांडावासा वाटला. अगदी काही खरं मॅम. अगदी. मॅम, आपण आपला बहुमोल वेळ आम्हाला दिला. या पुस्तकावर दिलखुलास गप्पा मारल्या. त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करतो. थँक सो मच. तर मित्रांनो, आजची मुलाखत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि आपलं युट्यूब चॅनल IIT म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ थॉट्स ला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच मॅम.